महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये सर्वसामान्य नेतृत्व मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजासाठी अशा स्थान निर्माण त्यांनी करून दिलं। मराठा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा 2024 मध्ये आतापर्यंत बरेच उमेदवार उभे करणार, काहींना पाडणार तर काहींना जिंकवणार असं सांगितलं होतं। पण सध्या त्यांनी सर्व विधानसभेमधून जे मराठा उमेदवार ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेत आणि ज्यांना पाठिंबा देणार होते या सर्वांमधून माघार घेतलेली दिसून येते। नेमकं मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी काय साध्य केलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अण्णासाहेब पाटलांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याचं एक वादळ महाराष्ट्रात निर्माण झालं। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळेला मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळी आंदोलनं झालीत। काहींनी आपले जीव दिले, काहींनी आपलं घरदार सोडून या आरक्षण लढ्यासाठी पूर्ण आयुष्य झोकून दिलं आणि याच दरम्यान 2023 मध्ये अंतरवली सराठीमध्ये एक आंदोलन सुरू होतं। यावर लाठीचार्ज झाला। एक नेतृत्व पुढे आलं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। सर्वसामान्य नेतृत्व मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार याची भूमिका त्यांनी निर्माण केली आणि अवघा मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहिला। एक एक घडामोड पुढे होत गेली। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात उपोषण केलं, पण बऱ्याच वेळेला त्यांनी उपोषण सोडलं। बऱ्याच वेळेला उपोषणासंदर्भात धरसोड भूमिका ही कुठेतरी मराठ्यांना रुजली नाही, काही न रुजली आणि त्यापासून काही लोक दुरावले गेले। अगदी मुंबईच्या वेशीवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले, गुलाल देखील लावला आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं असं सांगितलं। पण काहीच दिवसानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या उपोषणाला बसले आणि हे आरक्षण मिळालं नाहीच यावर चर्चा सुरू झाली। पण एकंदरीत ह्या वर्ष ते 2 वर्षांमध्ये आरक्षणाचा लढा हा सामाजिक न राहता राजकीयकडे झुकला गेला। मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याच वेळेला आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काही वेळेला बदलली तर काही वेळेला रेटून नेली। सगळ्या सोयऱ्यांचा विषय हा त्यामध्येच आला। जो सगळ्या सोयऱ्यांचा विषय हा वडील आणि वडिलांच्या नात्यामधून सगळे सोयरे असा होता, तो आईच्या नात्यापर्यंत सगळे सोयरे म्हणून नेण्यापर्यंत चर्चेला गेला, पण चर्चेअंती काही निष्पन्न झालं नाही। एकंदरीत मराठा आरक्षणाचा लढा हा द्विधाच राहिला। लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याच उमेदवारांना पाडण्यासाठी काम केलं, पण विधानसभेला अशी चर्चा होती, त्यांनी बीडमध्ये आपला दसरा मेळावा देखील घेतला आणि मराठ्यांचे उमेदवार या निवडणुकीत उभे राहतील अशी अपेक्षा मराठा समाजाला होतीच। झालंही त्याच पद्धतीनं। नंतर काही मराठा समाजातील उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले, तर काही ठिकाणी आपण पाठिंबा देणार हे जाहीर केलं, तर काही ठिकाणी पाडणारच असं सांगितलं। पण ऐन फॉर्म माघारीच्या शेवटच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी यामध्ये सर्वांना माघार घ्यायला लावली आणि हा लढा हा आरक्षणाचा राजकीय न ठेवता पुन्हा सामाजिक कडे नेण्याचा प्रयत्न केला। पण यातून नेमकं निष्पन्न झालं काय? कारण जर हा प्रश्न पुन्हा नव्यानं उपस्थित राहणार असेल तर ही मागणी रेटून नेण्यासाठी विधानसभेमध्ये जे आमदारांचं बल हवं ते बल यामधून मिळणार का यावर प्रश्न उपस्थित राहतोच। मराठवाड्यामध्ये बरेच असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण फॅक्टर हा खूप महत्वाचा ठरतो। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्येही काही ठिकाणी याची झळ पोचतेच। नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे ही झळ किंवा या पद्धतीनं जर भूमिका घेतली तर पुढे येणाऱ्या काळामध्ये नेमका त्याचा फायदा कोणाला होईल आणि नेमका तोटा कोणाला होईल हे येणारा काळच ठरवेल। तर तुम्हाला काय वाटतं की मनोज जरांगे पाटील यांची ही भूमिका योग्य आहे का? जर योग्य नसेल तर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।